चला चमचमीत अशी छोलेंची भाजी करूया। रात्रभर भिजत घातलेले छोले इथं आहेतच आणि वाटण बघा काय काय लागणार आहे। कांदा टोमॅटो भाजून घेतलेत, अद्रक लसूण घातलेला आहे, त्याचबरोबर खडा मसाला घातलेला आहे। छान असं मिक्सरला वाटण करून घेतलं। नंतर एका टोपामध्ये 2 पळी तेल घातले, थोडेसे जिरे घातले। नंतर याच्यामध्ये आपण केलेलं वाटण घातलं। वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर मसाले घातले। 1 चमच धना पावडर घातला, पाव चमच हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला। बारीक गॅसवरती तेल सुटूसपर्यंत मसाला भाजून घेतला। नंतर त्याच्यामध्ये भिजवलेले छोले चवीनुसार मीठ घालून छान असे मिक्स केलं। आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घालून मिक्स केलं। आणखीन थोडंसं पाणी घातलं कारण का छोले शिजल्यानंतर पाणी ह्याच्यातलं आटेल म्हणून। आता झाकण ठेवून चांगलं 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलं। पण असे छोले शिजायला वेळ लागतो। तुम्ही कुकरला शिजवून छोले मग फोडणी दिलात तरी सुद्धा चालेल, पण इथं छोले शिजलेले आहेत। वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। बघा चमचमीत झाली की नाही छोलेंची भाजी। चपाती सोबत खूप भारी लागत होती हो खायला। करून बघा। चला आता सबस्क्राईब करा मग।